स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते। एकाच आयुष्यात किती रूपं बदलतात स्त्रीची। लहानपणी ती आई वडिलांच्या वडीलधाऱ्यांच्या सावलीत अगदी अल्लड फुलझाडासारखी सर्वांगानं फुलते बहरते आणि मोठी झाल्यावर आई झाल्यावर ती स्वतःच आपल्या संपूर्ण परिवाराची काळजी घेणारं एक चांगलं झाड बनते आणि तिच्या शीतल छायेत वत्सल छायेत एक अख्खं कुटुंब नांदत असतं। अनेक रूपांनी ती घरच्या सर्व मंडळींना सावरते, घडवते, आधार देते, प्रेम देते, मदत करते आणि कर्तव्य निभावते। आणि स्त्रीच्या या जीवन प्रवासात तिला स्वतःकडे लक्ष द्यायला बऱ्याचदा कमीच वेळ मिळतो आणि मग कधी मिळतही नाही। मग येते 40शी, मग काहीतरी तक्रार मागे लागली की मग स्वतःकडे लक्ष द्यायला हवं अशी जाणीव होते आणि मग डॉक्टरकडे खेपा सुरू होतात। 40शीच्या आसपासच्या स्त्रियांनी स्वतःची काय काळजी घ्यावी हे आज मी आपल्याला अगदी थोडक्यात सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली पाहिजे। 40शीच्या दरम्यान एकदा तरी सुरुवातीला स्त्रीरोग तज्ज्ञांकडून गर्भाशयासंदर्भात स्वतःची संपूर्ण तपासणी करून घ्यायची आणि नंतर गरजेप्रमाणे 6 महिने किंवा 1 वर्षानं फॉलोअप ठेवावा। बऱ्याच स्त्रिया काय करतात की पाळीच्या संदर्भात स्वतःच्या काही तक्रारी असतील तर त्याकडे दुर्लक्ष करतात, पण नंतर बघू ही जी प्रवृत्ती आहे ती पाळीच्या बाबतीत तरी अक्षरशः जीवावर बेतू शकते। त्यामुळे 2 मासिक पाळ्यांमध्ये होणारा रक्तस्राव किंवा मासिक पाळी सुरू होताना असणारी जी तीव्र पोटदुखी आहे किंवा गाठी पडणं, जास्त प्रमाणात रक्तस्राव होणं, पांढरा पिवळसर दुर्गंधी स्राव येणं यासारख्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि स्त्रीरोग तज्ज्ञांकडून गर्भाशय मुखाची सर्व्हिक्सची तपासणी, गरजेनुसार गर्भाशयाची सोनोग्राफी करून घ्यावी। बऱ्याचदा गर्भाशय मुखाचा कॅन्सर अगदी लवकरच्या अवस्थेत कळला तर तो पूर्ण बरा होऊ शकतो। अतिप्रमाणात जर रक्तस्राव होत असेल तर खूपदा गर्भाशयाला गाठी असू शकतात, त्यांना फायब्रॉइड्स म्हणतात, किंवा गर्भाशयाचा साईज गर्भाशयाचा आकार वाढलेला असू शकतो। अशा वेळी खूपदा गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करणं हे गरजेचं ठरतं। प्रत्येक पाळीच्या वेळेस प्रमाणापेक्षा जास्त जर रक्तस्राव होत असेल तर हिमोग्लोबिनचं प्रमाण पण खूप कमी होऊन आरोग्याच्या बाकीच्याही तक्रारी सुरू होतात। वयाच्या 45 नंतर अनियमितपणा येणं, पाळी लांबणं ही जर लक्षणं असतील तर ती बऱ्याचदा रजोनिवृत्तीची मेनोपॉजची सुरुवात असू शकते, पण ही जर लक्षणे लवकर दिसू लागली तर मात्र स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी, कारण नियमित येणारी मासिक पाळी असते ही स्त्रीच्या हृदयाचं रक्षण करणारी असते। कारण पाळी आणणारं इस्ट्रोजन हे हॉर्मोन आहे ते हृदयाला संरक्षक असतं। हा संरक्षक अंतस्राव आहे, जोपर्यंत व्यवस्थित स्त्रवतोय तोपर्यंत पाळी व्यवस्थित येते। शिवाय ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांना सच्छिद्रता येणं यासारख्या गोष्टी लवकर होत नाही। रजोनिवृत्ती मेनोपॉज स्वीकारण्याची स्त्रीची मानसिक तयारी पाहिजे। क्वचित काही स्त्रियांना शरीरात घडणाऱ्या बदलांमुळे रजोनिवृत्तीच्या काळात छातीत धडधडणं, अस्वस्थ वाटणं, शरीरातून गरम वाफा निघणं यासारख्या तक्रारी होऊ शकतात। रजोनिवृत्तीच्या काळात खाण्यात कॅल्शियमयुक्त पदार्थ पाहिजेत। उदाहरणार्थ अंड्याचा पांढरा भाग म्हणा, चिक्कू म्हणा, कठीण कवचाची फळं, दुधात टाकून तुम्ही शतावरी कल्प घ्या, स्वतःचा व्यायाम व्यवस्थित ठेवा। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे स्तनांची तपासणी। महिन्यातून एकदाच स्वतःच्या स्तनांची तपासणी करायची। कुठं कठीणपणा जाणवत असेल किंवा गाठ जाणवत असेल किंवा स्तनाग्राजवळ इतरत्र त्वचा आत खेचल्यासारखी जर वाटत असेल, बदल जाणवत असेल किंवा स्तनांमधून स्राव येत असेल, यापैकी काहीही असेल तर वेळ न घालवता त्यासंबंधी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी। बऱ्याच स्त्रियांना प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजे प्रत्येक पाळीपूर्वी स्तनांमध्ये तीव्र वेदना होणं किंवा जडपणा वाटणं अशा तक्रारी असतात। मग पाळी एकदा होऊन गेली की ह्या तक्रारी आपोआप कमी होतात। योग्य उपचार केला की ह्या तक्रारी पूर्ण बऱ्या होतात। स्तनातल्या गाठीपैकी काही गाठी असतात दुधाच्या असतात, पण दगडासारख्या कठीण असणाऱ्या ज्या गाठी आहेत त्या कॅन्सरच्या असू शकतात आणि तिकडं दुर्लक्ष करणं बऱ्याचदा महागात पडतं। स्तनांचा कर्करोग हा असा आहे की तो लवकरच्या अवस्थेत कळला तर तो पूर्ण बरा होतो, म्हणून स्त्रियांनी सावध राहणं गरजेचं। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे वाढतं वजन। वाढत्या वजनाकडे लक्ष द्या। 40शीच्या बऱ्याच बायकांनी वजन वाढायला लागले ही तक्रार असते। एकतर घरात थोडा निवांतपणा असतो, व्याप थोडा कमी झालेला असतो आणि ह्या वयात शरीरात होणाऱ्या बदलांमुळे ही वजन वाढीची प्रवृत्ती असते। अशा वेळी वाढणाऱ्या वजनाला आटोक्यात ठेवणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी रोज 1 तास भरभर चालायचं, भात कमी करायचा, दही आणि दुधाचे पदार्थ, गोड पदार्थ, जंक फूड खाऊ नका, बेकरीचे प्रॉडक्ट्स नका खाऊ, ब्रेड, वडापाव सारखे, पापड, लोणच्यांसारखे पदार्थ हे सगळं टाळायचं। त्याऐवजी पालेभाज्या, फळभाज्या, डाळी, गाजर, काकडी, टोमॅटो हे सॅलड, मुळा व सर्व प्रकारची फळं खाण्यात असावी। दुपारची झोप शक्यतो टाळावी।
आणि सकाळी लवकर उठणाऱ्यांनी दुपारी 15-20 मिनिटाची वामकुक्षी घेणं ठीक आहे. शक्यतो रात्रीचं जेवण लवकर घ्यायचं. 7 वाजता रात्रीचं जेवण घ्यायचं आणि रात्री 10 वाजता निद्राधीन व्हायचं. हे रुटीनच ठरवा. चौथी गोष्ट आहे, डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. आधी जर लांबचा चष्मा लागला असेल तर त्याच्या जोडीला जवळचा पण चष्मा लागण्याचा काळ म्हणजे 40. या काळात डोळ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. गाजर, पपई यासारखी फळं खावीत. ज्यांना डायबेटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे त्यांनी वर्षातून एकदा या आजारामुळे डोळ्यांवर काही वाईट परिणाम तर झालेला नाहीये ना, हे तपासण्यासाठी नेत्रतज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. मोतीबिंदूसाठी पण नेत्रतज्ञांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. कान, डोळे, दात या सर्वांची खूप काळजी घ्यावी, कारण हे मित्र जर व्यवस्थित असतील तरच तुमचं म्हातारपण सुखात जाणार आहे. यानंतर केस आणि त्वचेची काळजी. प्रत्येक बाळंतपणात किमान 2 वर्षे तरी स्त्रीच्या शरीराची झीज होत असते. पहिले 9 महिने बाळ पोटात तयार करण्यासाठी आई जे खातं त्यातला निम्मा भाग वापरला जातो. यानंतर प्रसूतीनंतर सुद्धा जे दूध तयार होतं तेव्हा सुद्धा आईच्या शरीराची झीज होतेच. मग यावेळेस वयानुसार काही बदल 40 नंतर होतात. हाडांना सच्छिद्रता येते, त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. त्वचेला हळूहळू सुरकुत्या पडायला लागतात. काहींचे केस गळायला लागतात, केस पांढरे व्हायला लागतात. तेव्हा आपण केसांची आणि त्वचेची काळजी घ्यावी. केसांना आठवड्यातून 2दा तरी माका किंवा वडाच्या परंब्या, कोरफड, जास्वंद इत्यादींनी सिद्ध केलेलं खोबरेल तेल लावून मसाज करावा. दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवावेत. केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा आणि त्वचेसाठी तुम्ही हळद, चंदन, मंजिष्ठा, आवळा, ज्येष्ठमध यापासून बनवलेले जे लेप आहेत ते दुधाबरोबर किंवा गुलाबजलासोबत वापरा. कोरफडीच्या गराचा वापर करा. झोपताना चेहरा स्वच्छ धुवून आपल्या चेहऱ्याला योग्य ठरेल असं एखादं नाईट क्रीम लावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, गाजर, काकडी, टोमॅटो हे जास्त प्रमाणात घ्या. आणि ऋतूनुसार 6 ते 10 ग्लास पाणी हे रोज प्यायचं. रात्रीची झोप पुरेशी घ्या. जेवणात साजूक तूप, अंडी, मासे, चिकन यांचा पण समावेश असावा. आणि आता सगळ्यात शेवटी डायबेटीस, ब्लड प्रेशर, सांधेदुखी यापैकी कुठली ना कुठली तरी मित्रमैत्रिणी या वयात मिळालेलीच असते. अशा वेळी त्या आजाराशी संबंधित पथ्य व्यवस्थित पाळाच, पण आजार दूर ठेवण्यासाठी आणि काही आजार हे वयानुसार किंवा अनुवंशिकतेनुसार येणार असतील तर त्यांचं येणं लांबवण्यासाठी काही टिप्स देते मी. सगळ्यात पहिली टिप आहे की रोज 1 तास चाला. तुम्ही चाललात की तुम्ही चालणार, बसून राहिलात एका जागेवर की तुमचं काम संपलं. योग्य ती आसनं करा, किमान 15 मिनिट तरी. मग उदाहरणार्थ कंबरदुखी, पाठदुखीसाठी भुजंगासन असेल, नौकासन असेल, पोटाच्या तक्रारीसाठी वज्रासन असेल. तिसरी गोष्ट आहे की रोज प्राणायामाने ध्यानधारणा करा की जेणेकरून तुम्हाला मनशांती मिळेल, चित्त स्थिर राहून तुम्ही ताजेतवाने व्हाल. चौथी गोष्ट महत्त्वाची आहे की रात्री किमान 6 ते 7 तासाची शांत झोप घ्या. आणि शेवटचं महत्त्वाचं की स्वतःसाठी, स्वतःच्या छंदासाठी आठवड्यातला एखादा दिवस तरी काढा. बागकाम, गाणी, वाचन, लेखन, नृत्य अशा गोष्टीत मन रमवा. या प्रकारच्या छंदात मन रमवण्यामुळे रुटीनच्या आयुष्यात जो एक ताजेपणा येतो तो तुम्हाला आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतो. तुम्ही ताजेतवाने राहता. जय आयुर्वेद. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज 1 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.